पूर्वरंगाचं चरित्र माहीत असल्यामुळे पूर्वरंगाला योग्य असं चरित्र शोधण्याऐवजी चरित्राला योग्य असा पूर्वरंग करायचा आहे. कारण मॅचिंग फक्त कपड्यातच बघतात असं नाही, कीर्तनात पण बघतात. आणि त्याच्यावर बुवाची बुद्धिमत्ता ठरते. समारंभ काय, विषय काय, कीर्तन काय, याच्यावर परत बुवा ठेवायचा का पोचवायचा हा निर्णय असतो. काही वेळेला समारंभ माहीत नसला तर पंचायत होते. कीर्तन वास्तुशांतीचे आणि अभंग कोणाचे, हे घर संसार हा कोणाचा, आणि येथे कळीकाळाचा भरवसा काय. नेपथ्य बदललं. हे माग गेले दादा काय मला हलवणं सोपं आहे, त्यांना अवघड आहे. वास्तुशांतीच्या दिवशी कीर्तन करताना पूर्वरंग केला. कोणाचे हे घर संसार हा कोणाचा, कळीकाळाचा भरवसा का आहे. यजमानाला वाटलं बुवा हाफमेड तरी असेल, पण तो फुल मॅड निघाला. कारण आख्यान लावलं लंका दहन, सगळी घरं पेटली. उत्सव काय आहे, विषय काय आहे. आजच्या विषयाला एक औचित्य आहे की भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे 1857 साली पहिलं महायुद्ध झालं त्याला 150 वर्ष आता पूर्ण होतात. 2007 ला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव त्या युद्धाचा आहे. त्यामुळं त्या निमित्तानं स्मरण होणं या सर्व महात्म्यांचं, हुतात्म्यांचं, वीरात्म्यांचं ही एक कृतज्ञता म्हणून आपल्या सर्वांची कर्तव्याची जाणीव हा विषय निवडायला भाग पडते. त्यामुळे राणी लक्ष्मीचं चरित्र, तिचा पराक्रम हा उत्तरंगाचा विषय असल्यामुळे पूर्वरंगामध्ये दुसऱ्या कोणाचं स्तवन करणार, दुर्गेचं स्तवन आणि दुर्गाच रागात सारे रे मरे रे मरे रे दसा रे म सारे रे म पद सा रे रे ध रे सा प रे ध सारे म प ध म प ध प देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा. जगत जननी जगत जननी जगत जननी महिषासुर मर्दिनी दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा. जगत
जननी जगत जननी जगत जननी जगत जननी महिषासुर मर्दिनी मर्दिनी दुर्गा भवानी देवी भजो दुर्गा हिमनगनंदिनी भव भय खंदिनी हिमनगनंदिनी हिमनगनंदिनी भव भय खंदिनी अतुल बल वरदानी अतुल बल वरदानी देवी भजो दुर्गा भवानी देवी भजो दुर्गा देवी भजो दुर्गा 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 देवी भजो दुर्गा भवानी देवी भजो दुर्गा भजो दुर्गा भजो दुर्गा जगदम्बा माता की त्या त्या दैवताचं स्मरण त्या त्या उत्सवात व्हावं अशी एक प्रामाणिक इच्छा असते. गणेशोत्सव असेल तर त्यावेळेला गणेश पुराणाचं वाचन व्हावं, श्रवण व्हावं, चिंतन व्हावं. देवीचं नवरात्र आहे अशा ठिकाणी सप्तशतीचा पाठ व्हावा, वाचन व्हावं, श्रवण व्हावं, मनन व्हावं. पण अलीकडे बऱ्याचशा कल्पना फोल ठरतात आणि लोकांना रोज आरत्या ऐकायला मिळाव्यात, त्यामुळं त्या लोकांना पाठ व्हाव्यात अशी इच्छा करून ज्या कॅसेट केलेल्या असतात त्या कॅसेटचा लोक आता असा उपयोग करतात की आरती म्हणतच नाहीत, कॅसेटच लावतात आणि टाळ्या वाजवतात. अरे ती कॅसेट तू आरती पाठ करण्यासाठी आहे, शेवटी आरती तूच म्हटली पाहिजे. गणेशोत्सव वर्ष 62वे अथर्वशीर्ष पारायण आहे. करणार कोण? गुरुजी. ऐकणार कोण? गणपती. मांडवात आहे कोण दुसरं? तसं देवीच्या नवरात्राचं झालंय. सप्तशतीचा पाठ वाचणार कोण? गुरुजी. ऐकणार कोण? देवीच. आम्ही ऐकला कुठं? तू देवीचा पराक्रम तुम्ही आम्ही ऐकण्यासाठी ती सप्तशती. आता शब्दातलीच गंमत कळली नाही तर माणसं विचारतात सप्तशतीमध्ये श्लोक किती? ज्या ठिकाणी आकडा आधीच सांगितलाय सप्तशत म्हणजे 700, त्या नावातच कळलं पाहिजे. नाही तर मग सगळेच प्रश्न असे विचारता येतील चातुर्मासात महिने किती, सप्ताहात दिवस किती. विषय असा, आता मी सांगितल्यामुळे जर चुकून माकून देवी सप्तशतीचं मराठी भाषांतर तुम्ही वाचलं तर काही शंका मनात येतील आणि त्या शंका तेव्हा निरसन करायला काही आपले बुवा
इथे असेल असं नाही. म्हणून मी आधी ते वाचलंय आणि एक सामान्य वाचक म्हणून मलाच ज्या शंका आल्या आहेत त्याची उत्तरं शोधली आहेत, ते तुमच्यापर्यंत पोचवतो. सप्तशतीतल्या देवीच्या कथेतल्या 4-5 संशयांची निवृत्ती झाली की अशा छोट्या प्रवरंगाचा विषय थांबवूया, कारण कथानक बरंच मोठं आहे. ज्यांनी जुन्या आफळेबुवांचं चरित्र कीर्तन ऐकलंय त्यांची कल्पना आहे राणी लक्ष्मी हा विषय 5 दिवस कीर्तन त्याच्यावरती करत. आता 5 दिवसाचा ऐवज हॉलडॉलमध्ये घालून महत्वाच्या काही घटनांवर प्रकाश टाकत पुढे जावं लागणार. पण त्याआधी देवीच्या चरित्रातल्या 2-3 संशयाच्या विषय बाजूला करू, मग पुढे. अनेक कथा आहेत, त्यातल्या फक्त महिषासुराच्या कथेचा विचार करूया. महिषासुराची कथा वाचायला सुरुवात केली की पहिला प्रश्न आपले 4 प्रश्नांची उत्तरे द्या. बोला. मेल्याशिवाय स्वर्गात जाता येते का? नाही. सदेह स्वर्गात जाता येते का? नाही. मित्रमंडळींना घेऊन जाता येते का? नाही. काही पुण्य केल्याशिवाय जाता येते का? नाही. मग ह्या 4 प्रश्नांची उत्तरे जर नाही तर महिषासुर स्वर्गात गेला कसा? कारण देवी सप्तशतीचं चरित्र इथंच तर सुरू होते की महिषासुर नावाचा राक्षस आपल्या सर्व राक्षसांसमवेत सैन्य घेऊन स्वर्गामध्ये गेला आणि देवांचा पराभव करून तो तिथला इंद्र बनला. ही तर सुरुवात आहे. मग तो मेल्याशिवाय गेला कसा? वर सगळ्या सैन्यासकट गेला. ज्या अर्थी युद्धासाठी गेला त्या अर्थी सदेह गेला. आणि काय पुण्य करायला गेला? मग या 4 गोष्टीचा नियम फक्त राक्षसांना नाही सज्जनांना आहे असा काही घटना आहे का? काय उत्तर काढाल? कारण नियम पक्का आहे ना. स्वर्गा कोणी जावे, कीर्तनातली आर्या. स्वर्गा कोणी जावे, स्वर्गा कोणी जावे, जो पुण्यात्मा परोपकार करी. शरीर आपतहि सारे, शरीर आपतहि सारे. त्यजुनी आत्मा जागी अमरपुरी. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम. स्वर्गा कोणी जावे? आणि याचं उत्तर तुम्हा आम्हाला सापडलं नाही तर आपण संपलो. यासाठी पुन्हा एकदा रामायण महाभारत पुराण याचा वेगळ्या दृष्टीनं अभ्यास केल्यावर कळलं की पुराणामध्ये न मरता जाता येईल अशी स्वर्ग नावाची एक भूमी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, फक्त राक्षसांसाठी नाही. याचे 3 ते 4 पुरावे मी आपल्याला सांगतो. आपण कधीतरी ते ऐकले असतील कीर्तनात. आता फक्त आठवण करा की महाराज दशरथ सुद्धा स्वर्गामध्ये इंद्राचं कोणाशी तरी युद्ध चालू झालं होतं म्हणून मदतीसाठी स्वतःच्या सैन्यासह स्वर्गात गेले होते. इंद्राला मदत करून, राक्षसाचा पराभव करून, इंद्राचा सत्कार स्वीकारून न मरता गेले, न मरता आले.
असं रिटर्न तिकीट होतं. म्हणजे दशरथ राजांसारखा राजा आणि त्याच्या सर्व सैन्यासह जिथे पायानी चालत सुद्धा जाता येतं आणि येता येतं अशी स्वर्ग नावाची एक भूमी पुराणात दिसते. माणूस मेल्यावर जिथे जातो तो स्वर्ग वेगळा आणि हे जिथे गेलेत तो स्वर्ग वेगळा. हे दोन स्वर्ग वेगळे आहेत असं डोक्यात पक्क ज्ञान झालं म्हणजे गोंधळ होणार नाही. आता दोन्ही बंगल्यांची नावं एकच आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. गोपाळकृष्ण ही यादवच आणि लालू प्रसादही यादवच. पण म्हणून हे यादव ते हे यादव नाही असं आपलं आपण ठरवायला लागतं. कृष्ण यादव असतील तर ते जनावरांना चारा घालतात, पुढचं नाही सांगत. पुढं कोणी असेल तर ते जनावरांच्या चारा खातात. परिणाम डोक्याची केसही गवतासारखेच येतात. माणसं विचारतात घरात रबडी असताना हा चारा का खातो गुराचा. आता म्हणलं ज्याची त्याची आवड त्याला आपण काय करणार मला सांगा. पण कीर्तनाचा हा विषय आहे का. आपण केव्हापासून ठरवलंय आपण हा विषय कीर्तनात बोलायचा नाही. ओघात आलं तर सांगायचं पण बोलायचं काहीच नाही. हा विषय कीर्तनाचा नाही. कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय वेदशास्त्र पुराण. गंमत झाली अशी. अजून एक पुरावा आहे का. महाभारतात ययाती नावाचा राजा, दुष्यंत नावाचा राजा, हे दोनही राजे असेच इंद्राच्या भेटीला किंवा मदतीला जाऊन येत होते असा उल्लेख आहे. नम्रता. इतकंच नव्हे तर महाभारत सिरियल मध्ये सुद्धा हा प्रसंग दाखवला होता. जर आठवत असेल तर पहा. अर्जुन वनवासात असताना 1 वर्ष वेळ काढून स्वर्गात जाऊन इंद्राकडून नृत्य विद्या शिकून आला असाही एक उल्लेख. आणि पांडव शेवटच्या वेळेला स्वर्ग कसा आहे बघूया यासाठी हिमालयाच्या मार्गाने चालत चालत निघाले असं महाभारत सांगतं. जर मेल्यानंतरच्या स्वर्गाचा विचार करायचा असेल तर ज्याने पुण्य केलं तो कुठेही मेला तरी स्वर्गात जाईल. त्याला हिमालयाच्या रस्त्याने चालायची गरज नाही. ज्या अर्थी ते चालत जाऊन तो स्वर्ग बघावा म्हणतायत त्या अर्थी चालत जाऊन जो स्वर्ग बघता येतो तो बघायला ते निघाले आहेत. तो हिमालयाच्या पलीकडे होता. म्हणून स्वर्गातनं गंगा येताना व्हाया हिमालय आणावी लागली. काय अमरकोशामध्ये स्वर्गाचं एक नाव त्रिविष्टप असं दिलं आणि ध्वनी सादृश्य जर बघितलं तर लक्षात येईल हिमालयाच्या पलीकडचा तिबेट प्रांत तो असायची शक्यता नाकारता येत नाही. त्रिविष्टप तिबेट हे प्रकरण बदलतं. आणखीन एक पुरावा छोटा देतो. नेहमी आपण पुराणामध्ये पाहतो की स्वर्गावर हल्ला झाला की तिथले सगळे देव पळत सुटतात आणि पहिले कैलासावरती येतात भगवान शंकरांना सांगायला. मग ते कैलासावरच पहिल्यांदा काय येतात तर आपल्याला उत्तर माहिती आहे. नियरेस्ट राज्य. काही काही गोष्टी भूगोल लक्षात घेऊनही सोडवल्या पाहिजेत हो. काही माणसं म्हणतात ना निष्ठाफळ. भगवान शंकरांच्या शेजारी नाग आहेत आणि भूत आहेत असे अभंगात वर्णन आहे. तुम्ही बघितलंय हो कुठे चित्रात. ते आम्ही बघितलंय साहेब. प्रत्यक्ष बघितलंय का म्हणलं प्रत्यक्ष भगवान शंकरांचं दर्शन झालं असतं तर कशाला टाळ कुटायला तुझ्या पुढे येऊन उभा राहिलो असतो. बसलो असतो समाधी लावून तिकडं. मग मी का खरं मानावं तिथे ते नाग आहेत आणि भूत आहेत. त्याला म्हणलं पप्प्या भूगोलाचा नकाशा काढ की रे. भगवान शंकर कुठे राहतात कैलासात. कैलास कुठल्या प्रांतात येतो
हिमाचल प्रदेशात म्हणजे हिमालय भागात. हिमालया शेजारच्या 2 राज्यांची नावं वाच. भूतान, नागालँड. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग. भूत आणि नाग शेजारीच आहेत की रे. भूतान आहे नागा हिमाचल प्रांताच्या शेजारचेच प्रांत आहेत ते. भूगोलानी सुद्धा अध्यात्म सिद्ध होतच आहे ना. कसा असाध्य होईल. सिद्धांत ज्याचे असती अभंग शास्त्रीय शोधे नच जास भंग. ज्याचे असे सत्यची एक वर्म देवा जगी वाढवी हिंदू धर्म म्हणून तर आमच्या धर्मग्रंथाला ती मान्यता आहे. असो विषय इतकाच. महिषासुर स्वर्गाचा इंद्र झाला. याचा अर्थ इंद्र हे व्यक्तीचं नाव नसून पदाचे नाव आहे. नाही तर इंद्र हा शब्द आलाच नसता. महिषासुर राजा झाला असता असं लिहिलं असतं त्यांनी. महिषासुर स्वर्गाचा इंद्र झाला म्हणजे यांच्यापेक्षा तिथला जो श्रेष्ठ त्याला म्हणायचं इंद्र. हिंदीत म्हणायचं असेल तर त्याला म्हणायचं इंदर. मुनिजनांच्या मधला श्रेष्ठ मुनिंदर. सुरांमधला श्रेष्ठ सुरेंद्र. धर्मामधला गाडीच अडकली हो. ऐकून तुम्हाला कळला संधी विग्रह कळला काय सांगायचा होता तो. मनिंदर सुरिंदर हे सगळे शब्द इंद्र या अर्थाने येणार आहे. आणि सगळ्यांनी भगवान शंकरांकडे तक्रार केली. साधने गम ग मग रे सा ग मग गम ध गम ग मग 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 रे सा ग मग गम ग गम धनी निज मग मग गम धनी सा रे धनी मद सा मग गम मग रे सा गम धनी. अवनीवरी आज महाप्रलय पातला. अवनीवरी आज महाप्रलय पातला. अवनीवरी आज महाप्रलय पातला. महिषासुर स्वर्गाचा स्वामी झाला. महिषासुर स्वर्गाचा स्वामी झाला. अवनीवरी आज महाप्रलय पातला. अवनीवरी आज महाप्रलय पातला. देववीर ऋषी मुनी ते दुःख भोगती. देववीर ऋषी मुनी ते दुःख भोगती. तुमच्या विण आम्हा तुमच्या विण आम्हा तुमच्या विण आम्हा नदी से गती. अवनीवरी आज महाप्रलय पातला. शंकरा लवकर काहीतरी करा. आणि यानंतर थोडस तुम्हाला न आवडणारं बोलणार 5 मिनिट. न आवडणारं म्हणजे
पटकन न पटणार. कारण मनाला कुठेतरी ते त्रासदायक होतो की ब्रह्मा विष्णू महेश एकत्र बैठक बोलवतात आणि विचार करतात काय करूया महिषासुराचो. प्रत्येक वेळेला राक्षस या दैवतांच्या अखत्यारीत असतोच असं काही नाही. ब्रह्मदेवांचा विचार बाजूला ठेवून विष्णू एकटे किंवा शंकर एकटे घेतो बघून त्याच्याकडं असं काही पटकन म्हणत नाहीत. मग अशा न म्हणण्यामागे महिषासुराची कोणती शक्ती कारणीभूत आहे? आध्यात्मिक शक्ती म्हणावी तर शक्य नाही. विष्णू भगवान शंकरांपेक्षा योगाची, अध्यात्माची, साधनेची शक्ती महिषासुराची श्रेष्ठ असणं शक्य नाही. मग अशी काय शक्ती आहे की जी या दोघांनाही विचार करायला लावते? ते याचं उत्तर स्वच्छ लक्षात घेतलं पाहिजे. जो प्रश्न आहे तेच उत्तर आहे. त्याची अशी कोणती शक्ती आहे की जी विचार करायला लावतीये? त्याची शक्तीच विचार करायला लावतीये. त्याची सैन्य शक्ती, त्याची शस्त्रशक्ती, त्याच्या सैन्याची शिस्त नावाची शक्ती, त्याच्या सैन्याची एकजूट नावाची शक्ती ही देवांना विचार करायला लावतीये काय करू या महिषासुराचं. महिषासुर निवारणासाठी आध्यात्मिक कोणताही प्रकल्प न घेता हे सगळे देव मिलिटरायझेशन नावाचा प्रकल्प घेतात असं पुराण सांगतं. जेव्हा रावणासारखा राक्षस माजलेला असतो, संपवायचा ठरला तर रामचंद्र वानरांची सैन्य उभा करण्याचा प्रकल्प घेतात असं पुराण सांगतं. कौरव जर माजले, जरासंध जर मातला तर त्याला संपवण्यासाठी कुस्तीचे डाव शिकून भीमाने तयार होणं, धनुष्य बाणामध्ये अर्जुनाने पटाईत होणं, गोपाळ कृष्णाने सारथ्य करून एकासही जिवंत ठेवू नकोस, 7 अक्षवणी सैन्यानी दोन्ही हाती शस्त्र घेऊन उभं राहणं, असा इतिहास दिसल्याशिवाय सत्याला पण विजय मिळत नाही. बहुमताचा विचार केला तर ते आधीच कौरवांकडे गेलेलं असतं 11 अक्षविणी. मग 11 अक्षविणी कौरवांकडे आहेत ना आपल्याकडे अल्पमत आहे म्हणून आपले हट्ट सोडायचे का काय पांडवांनी? मग न्यायाच्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर सज्जनाला सुद्धा रणांगणावर उतरून न्याय घ्यावा लागतो. मग इथं ठरवूया कोणाचा न्याय करूया ते. तुम्ही दुसरा रस्ता ठेवला नव्हतात आणि एवढ्यासाठी एक वाईट गोष्ट सांगतो कारण ती खरी आहे. काय आहे? खरं माणसाला पटत नाही पण खोटं लवकर पटत. पूर्वी गावामध्ये बहुरूपी यायचा, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढायचा. असाच एक बहुरूपी आला, त्याला माईक लावून तिला लोकांनी, सगळी गावातली माणसं संध्याकाळची जमली, ये चॅम्प्या बाब्या बस रे, बहुरूपी आलाय. मग तो प्राण्यांचे आवाज काढायला लागला, वा 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 वा. ते गर्दीतला एक म्हातारा उठला शालजोडी घेऊन, ए बहुरूप्या, आता मी पण एक आवाज काढून दाखवणार आहे, गंगाधर टिपरेचा. ते बहुरूपी बाजूला झाला. गावातल्या लोकांना माहित होतं हे म्हातारं काय आहे ते. हे आजोबा खाली उतर, आद्यात गप्पा 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 आलं ते स्टेजवर. मला काही फारसं जमणार नाही, मी बाबा मांजराचा आवाज करतो, मांजराचा. लोकांनी दगड मारायची ठेवली
उचललीच होती. उतर. आणि तो म्हातारा म्हणला, काय जोग आहे बघा, तो खोटा आवाज काढतोय तर खरं वाटतंय, आणि खरा आवाज काढला तर खोटं वाटतंय. अरे मी बोलतच नव्हतो, शालजोडी बाजूला केली तर आत मांजर चढलं होतं. मी कुठे म्हणत होतो, मी नुसता आ करत होतो, ह्याचं नरड दाबत होतो. ते मांजर खरं वरडतंय ते खोटं वाटतंय. तो खोटा आवाज काढतो तो खरा. तेव्हा दुर्दैवाने तुमच्या आमच्या माथी 2 अर्धवट वाक्य मारली गेली आहेत. हे थोडं वाईट वाटणारं पण खरं आहे म्हणून सांगतो. पहिलं अर्धवट वाक्य सत्यमेव जयते, आणि दुसरं अर्धवट वाक्य यतो धर्मस्ततो जया. अलीकडचा पलीकडचा संदर्भ न घेता या गोष्टीचा जर विचार केला, सत्य हे सत्यच आहे म्हणून विजयी झालं, इतर काही प्रयत्न न करता विजयी झालं, असं प्रल्हादाला वाचवण्यासाठी आलेल्या नरसिंहापासून आत्ताच्या नरसिंहरावापर्यंत अनुभव नाही. अगदी प्रल्हादाला वाचवण्यासाठी नरसिंह अवतार झाला, त्या अवतारातही त्यांनी स्वच्छ सांगितलं, प्रल्हाद नामामुळे संकटातून तरुण जाईल, पण संकटे थांबवायची असतील तर संकटे निर्माण करणारा भौतिकतः संपवायला हवा, फाडून मारायला हवा. नामाने संकटातून तरता येते, संकट निर्माण करणारा हरामखोर हा शस्त्रानेच मारायचा असतो. भगवंतांचं सुद्धा हेच कार्य. रावण वध प्रीत्यर्थम कोटी जपम करिष्ये, काही होत नाही. तिथं उगा नको त्याच्यामध्ये टाइमपास करण्यापेक्षा धनुष्यबाण घे. काहीतरी केल्यासारखं दाखवायचं, तुम्हाला काही होत असल्यासारखं दाखवायचं, आणि शेवटी काहीच व्हायचं नाही. त्यांनी काही होत नाही असं नाही, पण नाम आध्यात्मिक या साधना, या आध्यात्मिक मार्गावरील शत्रूंचा निपात करणाऱ्या आहेत. भौतिक शत्रूचा निपात भौतिक साधनांनी करावा लागतो असं 10,000 ठिकाणी दिसतं. किती पुरावे सांगू एकामागे एक. पांडवांची बाजू सत्याची होती तरी सामर्थ्य दाखवल्याशिवाय सत्याचा विजय जमला नाही. त्यामुळे खरं वाक्य सत्यम सामर्थ्येन जयते असंच म्हणावं लागतं. सत्यशील माणसांना सत्याचा विजय करायचा असेल तर त्यासाठी त्यांना नुसते आम्ही सत्यप्रमाणे वागतो हे पुरेसं नसून सामर्थ्य असेल तर सत्य टिकवता येते. हा जागतिक सिद्धांत आहे. म्हणले बुवा यतो धर्मस्ततो जयाचं काय, जिकडे धर्म तिकडे जय असं सांगून आपण धार्मिक राहावं हा संस्कार आहे. पण इतिहास लक्षात घेता थोडं वाईट वाक्य सांगतो, नीटपणे ऐका. पण इतिहास बघितला तर त्यामध्ये विजय धर्माचाही होत नाही, अधर्माचाही होत नाही, सत्याचाही होत नाही, असत्याचाही होत नाही. इतिहासात आणि वर्तमानात विजय फक्त शक्तीचा होतो. जेव्हा ज्याची शक्ती श्रेष्ठ ठरते तेव्हा त्याचा विजय होतो. महिषासुराची शक्ती श्रेष्ठ ठरली, मग आध्यात्मिक योग्यता कितीही असलेल्या देवांच्या विरोधात महिषासुराचा विजय होतो. आणि महिषासुराला सैन्यासकट संपवता येईल अशी सैन्याची शक्ती देवांकडे उभी राहिली, देवांचा विजय होतो. विजय कशावर ठरला? देव असण्यावर का राक्षस असण्यावर? शक्ती असण्यावर. जेव्हा तुळजापूरच्या नागरिकांपेक्षा, पंढरपुरातल्या नागरिकांपेक्षा
अफजल खानाच्या सैन्याची शक्ती श्रेष्ठ ठरते तेव्हा तुळजापूर फोडण्यात आणि पंढरपूर तोडण्यात अफजल खान विजयीच होतो. आणि जेव्हा अफजल खानाला सैन्यासकट संपवता येईल अशी युक्तिशक्ती शिवाजीराजे दाखवतात, शिवाजीराजे विजयी होतात. विजय शक्ती ठरवतीये. पांडवांना फसवायची कौरवांची शक्ती श्रेष्ठ ठरत असेल, कौरव विजयी होतात. कौरवांच्या कपटाला कपट आणि शस्त्राला शस्त्र उत्तर द्यायची ताकद पांडवात आली, पांडव विजयी होतात. अतिरेक्यांच्या विरोधात पुरेशी कारवाई नाही करता आली तर आमची कितीही आध्यात्मिक अनुष्ठानं असूनही 40 वर्ष कारवाया चालूच राहतात. कारगिल मधली कारवाई बंद पाडण्यासाठी त्या ताकदीची मिलिटरायझेशनची कारवाई झाली, विजय होतो. काही लोकांचा हा समज पक्का असतो, वा शेवटी सत्याचा विजय होतो. शेवटी म्हणलं कोणाच्या? तुझ्या का माझ्या का कोर्टाच्या कशाच्या शेवटी? शेवटी या शब्दाचाच अर्थ हा की असत्याचा पराभव करता येईल अशी शक्ती सत्याकडे येते तेव्हा शेवटी. शेवट सुद्धा कोण ठरवतं? शक्ती ठरवते. जोपर्यंत शक्ती त्याचा शेवट ठरवत नाही तोपर्यंत प्रल्हादाची संकट थांबतात का? नाही थांबवत. शांतपणे विचार केला तरच सिद्धांत पटतात, नाही तर सहज हे डोक्याला पटणारं प्रकरण नव्हे. आणखीन एक दृष्टांत पुरे. जेव्हा मोहम्मद गझनी नावाच्या परकीय आक्रमकानं सोमनाथाचं मंदिर फोडणार असा फतवा काढला. मी मुद्दाम आपल्याला इतिहासच सांगतो, माझी कादंबरी नाही. भारत सरकारने इतिहास तज्ज्ञांना एकत्र बसवून इतिहास महामंडळाची निर्मिती करून त्यांच्या अधिपत्याखाली जी पुस्तकं छापली ज्याच्यावर सरकारचा शिक्का आहे, त्यामुळे या पुस्तकातलं जे आहे ते मी बोलतोय ते आवडलं नाही तर गचंडी कोणाची धरायची? इतिहास मंडळाची. त्या पुस्तकात ते लिहिलं. त्या अधिकृत पुस्तकातलं अधिकृत सांगतो. जेव्हा सोमनाथ फोडायचा ठरला, मोहम्मद गझनी साधारणतः 18,000 सैन्य घेऊन आला असं इतिहासाचं पुस्तक सांगतं. पण सोमनाथ फुटू देणार नाही असं भारतातल्या 50,000 साधूंनी ठरवलं, ज्यांचं 12व्या वर्षापासून आताचं वय असेल तिथपर्यंत आध्यात्मिक नामाचं अनुष्ठान प्रचंड होतं, जे गझनीच्या सैनिकांचं शक्य नाही. असे किती साधू आले साहेब? 50,000 साधू आले. त्यांनी सोमनाथाच्या मंदिराला अशी वेढा म्हणजे कडी घातली, गझनीनं आत येऊ नये म्हणून. आणि इतिहास महामंडळाच्या पुस्तकामध्ये हा सत्य इतिहास आहे. गझनीने 50,000ची कत्तल केली. या 50,000 साधूंच्या हौतात्म्याचा स्तंभ आजही सोमनाथाच्या मंदिराच्या परिसरात आहे. 50,000 कत्तल होऊन मेलेच आणि सोमनाथ पुढे 17 वेळा फोडला. कारण 50,000 साधू होते, सैनिक नव्हते. सैनिकांना तोंड देणे हे दुसरे सज्जनांचं सैन्य उभा करण्यापलीकडे दुसरे उपाय नसतात. अन्यथा रामायणामध्ये वसिष्ठ, विश्वामित्र, दुर्वास, अगस्ती, जमदग्नी असे महा सामर्थ्यशाली ऋषी
आश्रम यज्ञ शिष्य सगळे असताना रावण संपत नाही. रावणाला संपवण्यासाठी फॉर मिलिटरी क्रिएट मिलिटरी. नाही तर राम काय पागल आहे? रामानेच सांगितलं असतं, दुर्वास तुम्ही नेहमी सगळ्यांना शाप देता का नाही, तसं इथं करून टाका बुवा. की नेहमी नाही का ते दुर्वासांची कथा ठरलेली असते. खरं याला सुद्धा पटना. दुर्वासाची कथा ठरलेली असते, हरिश्चंद्र राजा ते रागवलेला आहे, हे झालेलं आहे, काय जळून भस्म करीन. एकदा रावणाला द्या बरं दम असा. ही सगळी दमदाटी हरिश्चंद्राच्या पुढं का? ही सगळी शापाची भीती रामाला कृष्णाला का? का नाही जरासंधाला शाप देऊन भस्म केला? नाही करतायत, हे सत्य आहे. नाही करतायत, हे सत्य आहे. हे भानामती करू शकतात, हे करणी करू शकतात. कर बरं पाकिस्तानवर करणी. ह्यांची आकलन शक्ती सगळी आपल्या गल्लीतल्या कुत्रेपुरतीच. कर बरं अमेरिकेवर करणी. असल्या करण्या करून नाही तुम्हाला अमेरिकेच्या सैन्याशी तोंड देता येत. सैन्याला पर्याय सैन्य उरतो आणि एवढ्याच साठी. पंढरीनाथ महाराज की जय. देवांमध्ये सुद्धा हा एक प्रॉब्लेम आहे बरं का. नाही तर मला सांगा, भगवान शंकरा चलो तुम्ही सेनापती पद घ्या, करूया युद्ध. असं नाही झालं. त्या 3 देवांनी मिळून ठरवलं की आपण तिघही पटावर नको, सेनापती म्हणून 4थंच कोणीतरी आणू. वाय 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 WHY वाय. आणि या व्हायचं उत्तर हेच आहे की तुमचं आमचं मन. शंकराच्या भक्तांनी म्हणायचं, विष्णूंच्या ऑर्डर आम्ही कशाला पाळायच्या, आम्ही काही विष्णू घेत काय. मग विष्णूच्या लोकांनी म्हणायचं, ब्रह्मदेवाला काय कळतंय आम्हाला सांगायला, आमची विष्णू आहेत की आम्हाला सांगायला. या भांडणात हे सगळे भडभुंजे मारायचे आहेत. आम्ही या गटाचे त्या गटाचे त्या गटाचे सगळे गटागटात जायचे की शत्रूला गटागटा खाता आले पाहिजेत. म्हणून त्या तिघांनी मिळून एकच पॉवर ऑफ अटर्नी तयार केली की कुठला तरी 4थी व्यक्ती सेनापती म्हणून आणू. त्यांनी ऑर्डर केली की तीच आज्ञा विष्णू शंकर ब्रह्मदेव यांचीही आहे. असं एकदा सैन्याला पटलं की सर्व सैन्य त्या ठिकाणी कार्याला उभं राहील. आणि मग शंकरांच्या पत्नीला विनंती केली देवी पार्वती की तुम्ही युद्धाला उभ्या राहा. आखडे हे देवीला अष्टभुजा म्हणतात. एका स्त्रीला 8 हात कसे असतील? कानपडीत मारू काय का? अरे डोकं नावाची वस्तू आहे, ती काय फक्त पगडी घालण्यापुरती खुंटी म्हणून वापरतो का? अक्कल नावाची वस्तू वापरत जा की रे. देवीला किती जणांचा पाठिंबा आहे? 3 देवांचा. मग त्या तिघांचे 6 हात आणि हिचे 2, 8 होतात ना. तिच्या पाठीशी 3 जण उभे राहिल्यावर हात बाजूला केलं 8 दिसतील ना. झंपकला आला म्हणजे आमचे सगळे बोंबल दिले. दत्तात्रेयांचे 3 तोंड 6 हात आणि 2च पाय. वाटे फनी. तूच आहेस लेका फनी, हरमखोर माणूस. अरे लेका चित्रा